श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 10वा। श्री गणेशाय नमः। वक्रतुंड गणाधिपति विद्यार्णवा कळा संपत्ति भक्तवरदा हरिसी आरती मंगलमूर्ति गजानना। जय जयाजी आदिनाथा माया चक्र चालका अनंता सर्वाधीशा भगवंता साक्षात अक्षय मोक्ष तू। तरी मागिले अध्यायी निरूपण श्री गोरक्षाचा पावोनि जन्म उपरी सेवूनि कनकगिरी ग्राम विद्यार्णवी तो केला। तरी ती विद्या कोण कैसी सकळ कळा श्लोक राशी भविष्योत्तर पुराणासी निरूपिता श्री श्रोतिया। श्लोक ब्रह्मज्ञान रसायन कविता वेदशास्त्र ज्योतिष तथा व्याकरण धनुर्धर जलतरंगता संगीत काव्य अकरावे। अश्वारोहण कोकशास्त्र निपुण नाट्य तथा चार चतुर्दश विद्यांचा सागर पूर्णपणे भरलासे। टीका प्रथम सांगून ब्रह्मज्ञान स्वमुखी केल्या परायण विश्व आणि विश्वंभर दोन भावची ऐसा नुरविला की बहुत जे अर्थ प्रकार जीव जंतु चराचर तो ऐक्य मेळी सकळ विस्तार मीच ऐसे भाविले। कर्मा कर्म सत्कर्म राशी त्या नुरल्याची कोणीही बीजांकुराशी वासना देऊनी योग फासी काम नेते नुरविती। ऐशा एक मेळे करून गोरक्ष झाला सनातन एवच सकळ देऊनी ब्रह्मज्ञान उपदेशिले गुरुनाथे। मग पूर्णपणाचे पात्र होऊनी वसुधे कल्प अव्यक्त भुवनी सर्व आत्मरूप मानुनी तत्स्वरूपी प्रगटेल। या उपरी वात पित्त कफहारक रसायन विद्या सकळिक किमया करणे धातु अनेक हातवटी सांगितली। कवित्व रसाळ नवरस गणादी निरूपी दीर्घरहस्व व्यक्त अर्थलिंग प्रकरणास व्यक्ताव्यक्त सांगितले। या उपरी वेदाध्ययन सुक्त रुचेत केला प्रवीण दीर्घरहस्वे छंदे निपुण स्वरित छंदी अवघे गुणपै केला। ऋक् अथर्वण यजुर्वेद सामवेदादि सांगूनि प्रसिद्ध उपरी विद्या ज्योतिष सिद्ध परिपूर्ण सांगितली। सारस्वत किरात कोश कौमुदी रघु हरिवंश पंचकाव्ये मीमांसा साही शास्त्रे निवेदिली। यावरी धनुर्धर विद्या निपुण सकळ शस्त्री केला प्रवीण ती सकळ अस्त्रे कोण कोण नामे तयांची ऐकिजे। वातास्त्र आणि जलदास्त्र उर्मी उभी कामास्त्र वाताकर्षण बळ स्वतंत्र पर्वतास्त्र सांगितले। वज्रास्त्र वासव शक्ती नागास्त्र खगेंद्र संजीवनीती ब्रह्मास्त्रादी निवारण शक्ती रुद्रास्त्र सांगितले। विरक्तास्त्र दानवास्त्र पवनास्त्र आणि कालास्त्र स्तवन महाकार्तिकास्त्र स्पर्श विभक्तास्त्र निवेदिले। यावरी साबरी विद्या कवित्व प्रत्यक्ष करूनी सकळ दैवत तयांचा वरद पाणी निश्चित गोरक्ष मौळी मिरवला। ती दैवते कोण कोण 52 वीर असती जाण नरक कालिका महम्मदा उत्तम महिषासुर आराधिला। झोटिंग वेताळ मारुती अस्त्रवीर मद्रपती मूर्तिमंत सीतापती वरद मौळी स्पर्शितसे
परम आदरी आलिंगुन श्रीराम घेत चुंबन म्हणे होई सनातन कीर्तिध्वज मिरविजे यावरी प्रत्यक्ष गजवदन तोही उतरला सहस्र किरण गोरक्षाते अंकी घेऊन वरदमौळी स्पर्शितसे यावरी अष्टभैरव उग्र तेही पातले तेथे समग्र सिद्ध भैरवादी काळ भैरव सांग काळ भैरवादी पातले वीर भैरवादी गण भैरव ईश्वर भैरव रुद्र भैरव भस्म भैरवादी महादेव अपर्णापती पातला तेणे घेऊनी अंकावरते मुख कुरवाळिले वरद हस्ते खेळता बाबर धावोनी येती तेही देती आशीर्वचन मुंडा चामुंडा शंखिनी डंखिनी कुंडा रंडा भालंडा यक्षिणी चंडा वंडिका प्रत्यक्ष येऊनी वर गोरक्षा देती त्या यावरी प्रगटूनी जलदैवत तेव्हा त्या ते वर ओपीत कुमारी धनदा नंदा विख्यात देवता त्या गोमट्या लक्ष्मी प्राज्ञा बाला बगला नववी दैवत प्रत्यक्ष विमला ऐशा जलदेवता येऊनी तत्काला वर ओपिती बाळाते यावरी प्रत्यक्ष अष्टसिद्धी होऊनी वर ओपिती वरमादी आणिमा गरिमा विशाळ बुद्धी महिमा प्रकामे पातली प्रतिमा प्राची वशित्वा सातवी देवी ती सिद्धी महादेवी सज्ज करूनी अस्त्रकार उभवी अष्टसिद्धी तत्काळ त्या असो 52 वीरांसहित श्रीराम सूर्य जाहला प्राप्त सर्वत्र ओपुनी मौळी हस्त विद्या करी ओपिती असो वरदेऊनी सद्विद्येशी सर्वत्र वंदिती मच्छिंद्रासी म्हणती महाराजा गोरक्षासी तपा लागी बैसवी तपी होता अनुष्ठान तेणे बळ चढे पूर्ण मग ही विद्या तपोघन लखलखीत मिरवेल जैसे खड्ग शिकले होता मग भय काय ते शत्रु जिंकिता तेवी तपोबळ आराधिता सामर्थ्य सत्ता वाढेल ऐसे वदोनी सकळ देव पाहते झाले अपुलाले गाव राम सूर्यादी महादेव 52 वीरादी पै गेले यावरी इंद्र वरुण अश्विनी गणगंधर्वादी पातले भुवनी वर देती तया लागुनी सकळ गेले स्वस्थाना या उपरी कोणे एके दिवशी गोरक्ष भोगिता सद्विद्येसी मंत्र संजीवनी पाठमुखासी करीत बैसला होता तो जवळी नसता मच्छिंद्रनाथ बैसला होता एकांतात तो गावची मुले खेळत खेळत तया ठाई पातली हाती कवळूनी कर्दम गोळा मुले खेळती अपुले मेळा तो गोरक्षा पासी येऊनी आगळा बोल बोलती सकळीक म्हणती गोरक्षा ऐक वचन आम्ही आणिला बहुत कर्दम तरी शकट करूनी दे उत्तम आम्हा लागी खेळावया येरू म्हणे शकट मजसी करू येत नाही निश्चयेसी येत असेल तुम्हा कोणासी तरी करूनी का घ्याना ऐसे ऐकता मुलांनी वचन करी कर्दम कवळून अपुलाले करे करून शकट रचिती चिखलाचा कर्दम चक्र काष्ठ व्यक्त शकट केला यथास्थित
वरी उदेले कल्पनेत शकटा सारथी असावा म्हणूनी कर्दम घेऊनी गोळा मुले रचिती कर्दम पुतळा परी तो साधेना मुला सकळा मग गोरक्षा ते विनविती म्हणती गोरक्षा आम्हा प्रति साह्य देई शकट सारथी आम्हा साधेना कर्दम नीती तरी तू करूनी देई का अगातू सगळ मुलांचे गणी वयोवृद्ध अससी प्राज्ञी तरी आम्हासी सारथी करूनी सत्वर देई खेळावया ऐसे ऐकता मुलांचे वचन म्हणे कर्दम आणून द्या देतो करून परी ही वासना भविष्या कारण गोरक्षा ते उदेली जैसे ज्याचे पूर्वानुक्रम तैसी बुद्धी येत घडून जेवी बीज पेरिल्या समान तोची तरु हेलावे पहा मातेच्या द्वेष उत्तेशी ध्रुव बैसला अढळपदासी तैसेची वासना लेशी क्षीरोदधी उपमन्या की गांधारीचा होता अंत म्हणूनी पार्था सुचला अर्थ अकिंचन तो वायुसुत ध्वजस्तंभी मिरवला की सीता सतीच्या उद्देशी लंकेसी राहिली येऊनी विवशी तिने भक्षुनी दशाननासी राक्षस कुळ भक्षिले पहा अनुसर्ग कर्म कैसे त्याची राक्षसी वंशलेशे चिरंजीव होऊनी लंकाधीश भोग भोगी विभीषण तस्मात् बोला वयाचे हेची कारण बुद्धी संचरे पूर्व कर्मा प्रमाण पुढे उदयाते करभंजन येणार होते महाराज नवनारायण करभंजन परम उदय पावणार गहन नाम म्हणूनी गोरक्षा इच्छाद्रुम चित्त धरे ते उदेना मग हाती घेऊनी कर्दम गोळा रचिता झाला उत्तम पुतळा परीरसने पाठ संजीवनी आगळा होत असे मंत्राचा त्यात विष्णुवीर्य उपचार पीयूष मांडणी जल्पत स्मर एवं विधी संजीवनी मंत्र पाठ होता गोरक्षा मुखी पाठ हस्ते पुतळा पूर्णपणी होता कर्दम गोळा महाभागी भाग सकळा व्यक्त असे तत्वांचा तेणे करूनी पंचभूत दृश्यत्व पावले संजीवनी अर्थ करभंजनते संधित प्रेरक झाला जीवित्वा अस्थिमांस त्वचे सहित आकार दृश्य झाला त्यात पुढे शब्द आननात अकस्मात उदेला उदय होता करी रुदन ते पाहिले सकळ बाळांनी म्हणती भूत आणिले गोरक्षांनी पळा पळा येथूनिया ऐसे बोलता एकमेकात सकळ होऊनी भयभीत सांडूनी खेळ सकळ अर्थ पळूनी गेले वातगती हृदयी दाटूनी भय कापरा बुले कापती थरथरा आरडत वरडत मच्छिंद्र आधारा पळोनिया पै गेली ऐशा परी मुले भयग्रस्त ते पाहुनी मच्छिंद्रनाथ मग पाचारुनी सकळ मुलाते आश्वासूनी पुसतसे म्हणे बाळा होय थरथराट कारे कापता सांगा वाट येरी मुळाहूनी सकळ बोभाट मच्छिंद्राते निवेदिला म्हणे कर्दमाचा शकट सारथी करवीत होतो गोरक्षा हाती तो बाळ तत्वपणी भूतमती कर्दम लोपूनि संचरली ते भूत अद्यापि आहे लहान
परीक्षणैक होईल स्थूळ वटपण, आम्हा लागी करील भक्षण, म्हणून या पळालो। परी आम्ही आलो येथे पळून, मागूनी गोरक्षनाथ येत होता धावून। त्यासी भक्षिले असेल भूताने, यात संशय नसेची। मच्छिंद्र ऐसी ऐकुनी वार्ता, साशंकित झाला चित्ता। चित्ती म्हणे मुले वार्ता, सांगती काय ते नोहे। अवचट भूत कैसे व्यापिले, ते पाहूनी बाळ भ्याले। तरी आता जाऊनी वहिले, गोचर करावे निजदृष्टी। मग आश्वासूनी सकळ मुला, निकट बैसवूनी पुसे त्याला। कोणत्या ठाई संचार झाला, भूताचा तो मज सांगा। येरी म्हणती बावा ऐक, भूत तेव्हा होते बाळक। आता थोर फोडोनी हाक, बक्षील आम्हा वाटतसे। मच्छिंद्र म्हणे मी असता, तुम्हा भय नसे सर्वथा। चला जाऊ भूतासी आता, शिक्षा करू आगळी। मुले म्हणती मच्छिंद्रनाथ, तुम्ही जाऊ नका तेथ। बालार्क किरण आहे भूत, तुम्हा भक्षील तेची घडी। मच्छिंद्र म्हणे दुरून, दाखवा भूताचा ठिकाण। मग ती बाळे अवश्य म्हणून, दुरूनी ठाव दाविती। या परी इकडे गोरक्षनाथ, तोही पळाला होऊनी भयग्रस्त। मुलांचे मंडळ सांडून एकांती, लपोनिया बैसला। भूत भूत ऐसे म्हणून, मुले पळाली आरोळ्या देऊन। तेव्हाची गेला होता पळून, भूत भये करोनिया। ठाव लक्षुनी परम एकांत, बैसला होता शुचिष्मंत। परी हृदय धडधडीत अत्यंत, भूत येईल म्हणोनिया। येरीकडे मच्छिंद्राते, ठाव दाविती मुले समस्त। परी दूरची असती यत्किंचित, सन्निधन येत भयाने। जैसा राजभयाचा तरणी, लखलखीत मिरवत असता अवनी। मग दुष्कृत चोर जार जारणी, दर्शनार्थ तेन येती। की राम नाम बोधोत्तर, असता भूत न ये समोर। की पियुषी विषदृष्टी व्यवहार, कदा काळी चालेना। तन्याये मुले भिवून, दुरूनी दाविती मच्छिंद्रा ठिकाण। म्हणती याची ग्रामातून, भूत प्रगट जाहले। मग त्या ग्रामात मच्छिंद्रनाथ, मुले दाविता सगट जात। तो बाळ टाहा आरडत, मही लागी उकिरडा। बालार्क किरणी तेज लकाकत, मुखी टाहा टाहा वदत। ते पाहूनी मच्छिंद्रनाथे, करभंजन ओळखिला। हृदयी धरूनी लवड सवडी, बाळ उचलोनी घेतला आवडी। मग लगबगी गावा बाहेर अतितातडी, बाळासह पावला। ते सकळ मुले पाहूनी, पळती झाली प्राण घेऊनी। म्हणे नाथांनी भूत धरोनी, आणिले आता बरे नसे। आता त्या भूतासी देईल सोडून, मग ते आपल्या पाठीसी लागून। एक एकासी भक्षील धरून, ऐसे म्हणून पळताती। पळता पडती उठूनी जाती, भये करूनी सांदीत दडती। हृदयी धडधडा अर्थार्थ चित्ती, लपोनिया बैसला।
येरीकडे बाळ घेऊन गोरक्षा पाहे मच्छिंद्र नंदन सदनी सदनी हाका मारून गोरक्षा ते पुकारी परीजा सदनी जाय जती ते सदनींची मुले आरडूनी उठती आई आई बया बया म्हणती आणिक पळती पुढारा परी सदनी सदनींचे जन नाथा पुसती हाटकून भयकाय दाविले मुला कारण म्हणूनी आरडूनी पळताती कोणाचे मूल घेवोनी फिरता तुम्ही सदनी सदनी येरी म्हणे गोरक्षनयनी पाहेन तेव्हा सांगेन ऐसे बोलूनी पुढे जात तो पातला गोरक्ष होता जेथ उभा राहोनी अंगणात गोरक्षा ते पाचारी ऐकूनी श्री गुरुची वाणी गोरक्ष निघाला सदनातुनी परी येताची बाळ पाहिला नयनी पुन्हा आरडूनी पळेतो हा विपर्यास पाहूनी नयनी मच्छिंद्र विचारी अपुले मनी गोरक्ष व्यापला भये करूनी बाळ येथे ठेवावे मग स्वशिरीचे काढूनी वसन त्यावरी निजविले बाळरत्न मग त्या सदनी संचरून गोरक्षा पासी पातला जाता कवळूनी धरिले हृदयी म्हणे वाहसी व्यर्थ भय प्रवाही ते भूत नाही मनुष्य देही कर भंजन उदेला परितयाची उदय राहाटी सांग जाहली निर्भय पोटी येरी म्हणे मुलांसाठी खेळत होतो महाराजा हाती घेऊन कर्दम गोळा पूर्णपणी रचिला पुतळा परी नेणो कैशी झाली कळा भूत त्यात संचरले लोपूनी सकळ कर्दम नीती दिसू आली मानवाकृती तेणे भय व्यापूनी चित्ती पळालो मी मुलांसह यावरी मच्छिंद्र बोले वाणी तू ते सांगितली संजीवनी तो मंत्र घोकिता क्षणी करीत होतासी काय तू येरी म्हणे आज्ञा तुमची भंगिली नाही शपथ पायांची खेळता वाणी मंत्राची सांडिली नाही महाराजा कर्दम पुतळा करिता हाती परी मंत्र सांडिला नाही उक्ती चुकलो नाही शिक्षे हाती ओपू नका गुरुनाथा ऐसी ऐकता गोरक्षवाणी मच्छिंद्र तोषला अपुले मनी म्हणे बाबरी केली करणी उठ आता वेगेसी मुख कवळूनी चुंबन घेत हास्य मानूनी कुरवाळीत म्हणे होई आता स्वस्थ चाल वेगी पाडसा येरी म्हणे गुरुनाथा तुम्ही आणिले आहे भूता ते मज खाईल प्रांजळ आता बाहेर नेऊ नकाजी मच्छिंद्र म्हणे ऐक मात हे बाळ नसे रे भूत तुवा घोकोनी संजीवनीत मनुष्य पुतळा तो झाला जैसा गौर उकिरडा स्थान बाळ झालासी उत्पन्न त्याच नीती खेळता कर्दम बाळ उदयाते आले हो ऐसी ऐकता गुरुगोष्टी म्हणे भूत नोहे तपो जेठी मच्छिंद्र म्हणे भयपोटी सांडी मनुष्य ते असे ऐसे ऐकूनी प्रांजळ मत मग श्री गुरुचा धरूनी हात बाळ होते चीर पदरात तया पासी पातले
बाळ उचलोनी मच्छिंद्रनाथ, आपल्या शिबिरा घेऊन या जात, गोदुग्ध आणून पान त्वरित, ते बाळका पै केले, यावरी वसन झोळी करून, आत घातला गहिनी नंदन, यावरी तया गावींचे जन, शिबिरापाशी पातले, नाथ चरणी अर्पुनी माथा, पुसती हे नाथ समर्था, बाळ कोणाचे हालविता, श्रवण करू इच्छितो, मग झाला वृत्तांत मच्छिंद्रनाथ, तया ग्रामस्था निवेदित, तो ऐकूनी सकळ वृत्तांत, आश्चर्य करीती क्षणोक्षणी, म्हणे धन्य धन्य संजीवनी, हा कलित उदेला उशना मुनी, परी त्याही प्रत्यक्ष सर्वगुणी, नाथ मच्छिंद्र वाटतो, पहा पहा हा गुरुदैत्य, शवशरीरा सावध करीत, परी त्या म्हणाया जड देहस्थ, जीवदशा व्यापी तसे, तरी तैसा नोहे मच्छिंद्रनाथ, कर्दम पुतळा केला जिवंत, तस्मात शुक्र तो त्या तुलनेत, सहस्रभागी दिसेना, तरी उशनान म्हणू संमती, द्वितीय ब्रह्मा पातलाक्षिती, तीही संमत गौणचित्ती, मच्छिंद्र भाग्य दिसतसे, पहा पहा विधिराज, उत्पन्न करी जगा सहज, तरी मूळ त्यात असे बीज, बीजा समान रुख होय, यावरी आणिक दुसरा अर्थ, विधी स्वअंगे उत्पत्ती करीत, तैसा नोहे मच्छिंद्रनाथ, शिष्या हाती करविला, महाबीजा वीण जाण, कर्दमी केला मनुष्य उत्पन्न, तस्मात धन्य विधी होऊन, मच्छिंद्रनाथ मिरविला, ऐसे परस्परे भाषण, करीती गावीचे सकळ जन, यावरी बोलती नाथा कारण, नाथ निकट बैसूनिया, म्हणती महाराजा प्रतापतरणी, बाळाचे कष्ट करू जाणे जननी, ती तो बाळकान दिसे करणी, गैबी नंदन हा असे, पहा बाळाचे कष्ट उत्कृष्ट, पुरुषा होईनात ते नाथा श्रेष्ठ, तरी यासी धर्मजननी वरिष्ठ, करूनी द्यावी महाराजा, ती ते बाळक करी अर्पण, करील तयाचे संगोपन, तुम्हा लागी कष्ट दारुण, होणार नाहीत महाराजा, ऐशी ऐकता जगाची वाणी, मान तुकावी मच्छिंद्र मुनी, म्हणे बाते धर्मजननी, कोणती करावी महाराजा, ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ, विचार करिताती ग्रामस्थ, तो ग्रामा माझी विप्रगृहात, मधुनामा नांदतसे, तयाची कांता लावण्य खाणी, पतिव्रता धर्मपत्नी, सत्यसंचित सर्वज्ञानी, ज्ञान कळा पै असे, नामे कौतुका असे गंगा, निर्मळपणे असे अभंगा, पतिसेवे अंतरंगा, जगा माझी मिरवली, उदरी नाही संतती, तेणे विव्हळ प्रेम चित्ती, संतती विण कामगती, संसार ते वेदना, सदा वाटे हुरहुर, लोकांचे पाहून किशोर, चित्ती पाहून चिंती गहिर, साशंकित होताती, नाना यत्न संततीसाठी, करूनी बैसले होते जेठी, उपाय न चाले परम कष्टी, जगा माझी मिरविला, ऐसे असता उभयजन,
तो दैवे उदेला मांदुसा कारण ग्रामस्था करी तयाचे स्मरण अकस्मात पै झाले जैसा द्रोणाचा विषम काळ निवटा वया उदेला उत्तम वेळ सहज खेळी गांधारी बाळ विटी कूपात पडियेली की रत्नांची होणे उत्पत्ती म्हणोनी देव दानवमती अब्धिमंथनी उदेली चित्ती एक भावे करुनिया तन्याये मधुविप्राचे दैव उदेले जगमुखे साचे म्हणूनी स्मरण निघाले त्याचे मान्य पडले सर्वासी मग मच्छिंद्र नाथा विनवणी करून म्हणती महाराजा मधुब्राह्मण तयाची कांता परमसगुण ज्ञान कळा असे की तो बोपुनी बाळ गोमट तेथेची होईल पूर्ण शेवट पुत्रार्थिया परम अनिष्ट दिवस असती महाराजा ऐसी ऐकुनी मच्छिंद्रवाणी पुत्राच्या राहे संरक्षणी मग त्या विप्रा बोलावूनी कांते सहित आणिले परीते भार्या लावण्य राशी सद्गुणवर्या जगासी नाथ पाहताच ते चित्तासी ओळखिले हृदयात मनात म्हणे मच्छिंद्रनाथ उत्तम जागी दिसून येत सकळ जग मान देत तस्मात श्रेष्ठ आता आहे जो जगा माझी आहे भला तो तैसाची परलोका ठेला जो जगी जाय मानवला परलोकी मानवला तोची एक आणिक भविष्य अवश्य जाण अर्था अर्थी करी गमन मग कौतुकाने जवळ घेऊन बाळ ओटी ओपी तसे म्हणे मायवो माय ऐक हा बाळ आहे वरदायक नवनारायणातील एक करभंजन मिरवला याचे होता संगोपन फेडील दृष्टीचे पारण जगा माझी स्थूल वटमान पुत्र तुझा मिरवेल हा म्हणसील हा होईल कैसा तरी कीर्तिध्वज मित्र जैसा की देवकीचा हरी जैसा वंद्य असे जगाते माय मी काय सांगू गहन या बाळाचे चांगुलपण मूर्तिमंत याचे सेवे कारण कैलासपती उतरेल गे तयाची निवटूनी अज्ञान राशी हा अनुग्रह होईल तयासी आणूनी ठेवील निवृत्तीपदासी निवृत्ती नामे मिरवुनी म्हणे हा अयोनी संभवला जगा माझी सहजगे मिरवला परी अति गहनी नाम याला गहनी ऐसे देई का यावरी आणिक सांगतो तुझसी आम्ही जातो तीर्थस्नानासी उपरी फिरूनी 12 वर्षी गोरक्ष बाळ येईल गे तो याते अनुग्रह देऊन मायगे करील सनातन परी तू आता जीवित्व लावून संगोपन करियाचे यावरी बोले कौतुके सती की महाराजा योगमूर्ती बाळ ओपिले माझे हाती परी संशय एक असे तुम्ही 12 वरुषा आला परतोन बाळ न्याल की मजपासून मग कैसे जननी पण जगा माझी मिरवावे मग केल्या कष्टाचे आचरण मज मिरवेल की भाडायितपण तरी प्रांजळपणी आताची वचन मज प्रती सांगिजे पहा पहाजी आशाबद्ध सकळ जग असे प्रसिद्ध
तरी इच्छा प्रांजळ शुद्ध बुद्ध एक भागी लावाजी। तुम्हा आशा असेल याची तरी तैशीच गोष्टी सांगा याची। मग नाथ गोष्टी ऐकून तिची प्रांजळ वचन बोलतसे। माये संशय सांडून मनी बाळ न्यावे अपुले सदनी। माझी आशा बाळा लागुनी गुंतत नाही जननीये। तरी तुझा लाभो सुत प्रांजळपणी मिरवी जगात। तू माय हा सुत लोका माझी बोलतील। मी आणि माझा शिष्य गुंतणार नाही या आशेस। हा बाळ तुमचा तुम्हास लखलखीत बोलतो। परी गोरक्ष अनुग्रह देईल यासी। पुढे जाईल तीर्थस्नानासी। तू सांभाळ तुझपाशी चिरंजीव असो हा। ऐसे बोलून ग्रामस्थाते शपथपूर्वक साक्ष सहित। निर्मळपणी करून चित्त कौतुक सदनी बोलवी। मंत्रे चर्चून विभूती माळा मोहनास्त्र घातले गळा। कौतुके स्पर्शित हृदय कमळा पयोधरी पय दाटतसे। मग ते बाळ लावो निस्तनी गावीच्या आणून सुवासिनी। पलाखात घातले प्रेमे करूनी गहनी नाम स्थापिले। यावरी मच्छिंद्र काही दिवस तया ग्रामी करूनी वास। मग सबे घेऊनी गोरक्षास तीर्थस्नाना चालिला। पुसूनी सकळ ग्रामस्थांसी निघता झाला गौरवेसी। मार्गलक्षुनी तीर्थस्नानासी बद्रिकाश्रमी जातसे। परी मार्गी चालता वाटो वाट श्री गोरक्षाची घेऊनी पाठ। कार्यरूपी कार्य घेऊनी अलोट परीक्षेते पाहतसे। नंतरी ते पाहता परी विषम अशी विषम दिसती सर्व कार्यासी। मग मच्छिंद्र विचार करी मानसी तपपूर्ण नसेया। मुळीच पदरी पैसा नसता की दान मिरवी दांभिका व्ययसा। तेवी मंत्र हेतु तपोलेशा विना विषम आहे हा। तरी आता बद्रिकाश्रमी बद्रिकेदार उभा स्वामी। तया हाती गोरक्ष ओपूनी तया लागी रुझवावा। ऐसा विचार करूनी चित्ती उभयता हिंडले नाना तीर्थी। मग लक्षूनी हिमाचल मार्गा प्रति बद्रिकाश्रमा प्रति पै गेले। गेले परी तेथील कथन पुढिले अध्यायी होईल श्रवण। अर्थ धरूनी अपूर्ण स्वीकार करावा श्रोत्यांनी। तुम्ही विचक्षण श्रोते संत सदा तुमचा धुंडी सुत। सेवे लागी अर्थी प्राणात ग्रंथ आदरी मिरवितसे। तुमचे कृपेचे लेऊन भूषण नरहरी वंशपूर्ण। कवी मालू धुंडी नंदन संतगणी मिरवला। स्वस्ति श्री भक्ति कथासार सम्मत गोरक्ष काव्य किमयागार। सदा परिसोद भाविक चतुर दशमाध्याय गूढ़ः। श्रीकृष्णार्पणमस्तु। शुभं भवतु। नवनाथ भक्तिसार दशमाध्याय समाप्त।